मुंबईपासून फक्त 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग अंतरावरती असणारं बदलापूर शहर दिवसेंदिवस किती चांगली प्रगती करत आहे हे तुम्हाला माहीतच आहे। त्यामुळे मित्रांनो, बदलापूर शहरामध्ये आत्ताच तुम्ही जर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलीत तर भविष्य काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी ठरणार आहे। त्यामध्येच आज मी तुमच्यासाठी अफोर्डेबल 2 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। पुढे मी सर्वच माहिती देणार आहे, त्याआधी आपण कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहून घेऊयात। आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MA05 अक्षय। मित्रांनो, बदलापूर शहरामध्ये 2 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करताय, परंतु तुमचा बजेट जास्त पैसे खर्च करण्यासाठी अलाव करत नाही। आज मित्रांनो, मी तुमच्यासाठी अवघ्या 33 लाख रुपयांमध्ये 2 BHK फ्लॅट घेऊन आलेले। एकच मिनिटात या फ्लॅट बद्दल तुम्हाला मी माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट दीपाली पार्क मधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात शाश्वत पार्क 1 या बिल्डिंग मध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर टोटल तुम्हाला 37 बिल्डिंग पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल सोडून सगळ्याच अमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आज मी तुमच्यासाठी 6व्या माळ्यावरती जो फ्लॅट घेऊन आलेला आहे त्याचा बिल्टअप एरिया 850 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया तब्बल 595 स्क्वेअर फूट असणार आहे। फ्लॅटची कंडिशन पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कल्पना येणार आहे, हा फ्लॅट जो आहे हा इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे। हा फ्लॅट कधी यूज झालेला नाही, इव्हन इथे रेंटल सुद्धा पार्टी राहिलेली नाही, त्यामुळे तुमच्यासाठी हा नवीनच फ्लॅट असणार आहे। त्यामुळे नक्कीच मित्रांनो, 33 लाख फ्लॅट कॉस्ट आणि साधारण रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला 2,20,000 रुपये लागणार आहेत। ओव्हरऑल जर तुम्ही पाहायला गेला तर 35 लाखाच्या वरती हा नक्कीच तुम्हाला फ्लॅट जाणार नाही। ऑल इन्क्लुसिव्ह जर पाहायला गेलात, या फ्लॅटचा मेंटेनन्स 2,000 रुपये पर मंथ आहे। त्याचबरोबर या बिल्डिंगला जसं पाहायला गेला तर 8 ते 9 वर्ष झालेले आहेत, पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगेल हा नवीनच फ्लॅट असणार आहे। चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घेत, फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करायचं आहे, होम लोन किती करता येईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो। त्याआधी मित्रांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला मग फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊया। बिल्डिंगचा खालचा परिसर पाहिल्यानंतर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आता मी 6व्या माळ्यावरती तुम्हाला फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी जर पाहायला गेला तर समोर पाहू शकता 6व्या माळ्यावरती आलेले आहेत, मधोमध लिफ्ट असणार आहे आणि प्रत्येक फ्लोअरवरती या ठिकाणी आपल्याला 4 रूम पाहायला मिळणार आहेत। इकडे जर पाहायला गेलं तर या बाजूला 2 रूम आहेत आणि या बाजूला सुद्धा आपल्याला 2 रूम पाहायला मिळणार आहेत आणि इकडेच आपल्या रूमच्या बाजूला स्टेअरकेस असणार आहे। चला मग रूम मध्ये एंट्री करूयात। हे बघा मित्रांनो, रूम मध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो तेव्हा आपल्याला एवढा मोठा आपल्याला लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो। प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला असल्यामुळे या ठिकाणी हवा किती जोरात चाललेली आहे, त्यामुळे व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात तर समोर जरी बिल्डिंग असली तरी सुद्धा मित्रांनो व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे। पूर्ण बिल्डिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। हा बघा फ्रंट व्ह्यू आपला असणार आहे। या ठिकाणी लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला लगभग 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते। जर इथून तुम्ही लिव्हिंग रूम चेकआउट करायला गेलात तर मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो। वरच्या साईडला स्क्वेअर टाईप फॉल सिलिंग सुद्धा केलेले आहे। रूम मध्ये आता मी एकही लाईट लावलेली नाही मित्रांनो, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता रूम मध्ये उजेड किती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हे बघा, पुन्हा एकदा पाहून घ्या। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। हे बघा, हा जो रूम असणार आहे तो रिसेल फ्लॅट असणार आहे, परंतु याचा यूज झालेला नाही मित्रांनो। या ठिकाणी जर पाहायला गेला तर लेफ्ट साईडला बाथरूम आहे, तिकडे स्ट्रेट मास्टर बेडरूम, त्याच्या आधी प्लेन बेडरूम, इकडे तुम्हाला इंडियन टॉयलेट आणि इकडे किचन असणार आहे। पहिले किचन पाहून घेऊयात। या ठिकाणी जर किचन आपण पाहायला गेलात तर इकडे किचन ट्रॉली सुद्धा लावलेल्या आहेत। साईज चेकआउट करूयात, मग ट्रॉलीज बद्दल आपण बोलूयात। या किचन मध्ये सुद्धा आपल्याला एक अटॅच बाल्कनी पाहायला मिळते। या फ्लॅट मध्ये ग्रिल वगैरे लावलेले नाहीत, कारण मित्रांनो या ठिकाणी हे ओनर इथे राहायला कधी आलेच नाही, त्यामुळे त्यांनी कधी इथे काही काम केलंच नाही। थोडासा कचरा झालेला आहे, थोडंसं मॅनेज करून घ्या मित्रांनो। सो आहे आपला किचन। आता या ठिकाणी जर किचन मध्ये आपण पाहायला गेलात तर किचनची साईज तर डिसेंस आहेच, त्याबरोबर इथे किचन ट्रॉली किती चांगल्या लावल्या आहेत। वरती सुद्धा काही कॅबिनेट्स बनवलेले आहेत। एकच प्लॅटफॉर्म असणार आहे इकडे, पिण्याचं आणि बोरिंगच्या पाण्याचं 2 कनेक्शन या ठिकाणी घेतलेले आहेत। प्रशस्त असा आपल्याला हा रूम बेसिकली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। किचनच्याच अपोजिट आपल्याला या ठिकाणी या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो। हे पहा, त्याचबरोबर याच्या बाहेर जिथे आपल्याला बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे, वरती पाण्याची टाकी लावण्यासाठी जागा आहे आणि पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। चला मग पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर लगेचच आपल्याला लेफ्ट साईडला या ठिकाणी इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो। हे पहा, इकडे इंडियन टॉयलेट आहे आणि याच्याच अपोजिट आपल्याला या फ्लॅटचा पहिला बेडरूम पाहायला मिळतो। तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मित्रांनो जास्त वेळ नाही घेणार, पटापट व्हिडिओ शूट करून तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। सो या बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला एक अटॅच बाल्कनी पाहायला मिळते। 850 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया असणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, ही बघा, ही आहे आपली बाल्कनी आणि इथून पाहायला गेलात तर बेडरूम आपल्याला ठीकठाक पाहायला मिळतो। प्राइस जास्त नाही मित्रांनो, सो त्यामुळे नक्कीच 2 BHK फ्लॅट खरेदी करायचं तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही विचार करू शकता। पुढे येऊयात, आता मास्टर बेडरूम मध्ये आलो। सगळ्यात आधी आपण या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहून घेऊयात।
हे बघा, व्हिडिओला तुम्ही कुठे स्किप केली असेल मध्ये तर पुन्हा एकदा सांगतो, या फ्लॅटची आस्किंग प्राइस जी आहे ती 33 लाख आहे. रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम. इकडे बघा 2 विंडो दिलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा एक विंडो आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला एक गॅलरी दिलेली आहे. हे बघा, हा बाहेरचा परिसर आहे. खूप चांगली डेव्हलप असा एरिया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो इथून बेडरूम पाहूयात आपण. हा आहे मास्टर बेडरूम. वरती पोर्टमाळा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो. सो हा आपला 2 BHK फ्लॅट. याला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येतोय. लवकरात लवकर मला कॉल करा आणि या 2 BHK फ्लॅटला खरेदी करण्यासाठी या. चला मग आता लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्याच्यानंतर होम लोन बद्दल आपण माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट 33 लाख रुपये असणार आहे. स्लाइटली नेगोशिएबल नक्कीच करणार आहोत. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, मला कॉल करा. आणि तुम्ही व्हिडिओ जर अर्धवट कुठे पाहिली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर सर्वच माहिती दिलेली आहे. किती खर्च येणार आहे टोटल तुम्हाला ओव्हरऑल या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, साधारण तुम्हाला जर 40-42 हजार रुपये पेमेंट असेल आणि तुमच्याकडे 4 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. या फ्लॅटवर मी तब्बल तुम्हाला 90% सुद्धा होम लोन करून देणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. तरी सुद्धा काय माहिती कळली नसेल तर कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येतोय, मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नक्कीच बदलापूर शहरामध्ये या. तर ही होती आजची व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो, आता भेटूत असेल एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.